धुळे शहरातील संविधान संरक्षण समितीच्या वतीने धुळे जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना 18 फेब्रुवारी 2025 रोजी निवेदन देण्यात आले। याप्रसंगी संविधान संरक्षण समितीचे संस्थापक श्री हरिश्चंद्र लोंढे, कॉम्रेड पोपटराव चौधरी, जी जाधव, पुंजुआबा आहरे, किशोर शेजवट, हर्षबोध मोरे, अशोक शिरसाट, मोहम्मद जैद, मनोहर मोहिते, कॉम्रेड दीपक सोनवने, बबन वानखेड़े, डॉक्टर पापालाल पवार, मनोहर मोहिते, पंडितराव बेदसे, बी वानखेड़े, भगवान वाघ, कॉम्रेड एल.आर. राव, डॉक्टर श्रीकृष्ण बेदसे, छोटूलाल मोरे, रामकृष्ण शिंदे, रमेश शिरसाट, धनंजय गाठनेकर, दीपकुमार साठवे आदी उपस्थित होते। सध्या पोलीस म्हटलं की निव्वळ अवैध धंद्याच्या पूर्ण हप्ते खाणारा लाचखोर भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी अशी प्रतिमा राज्यामध्ये व देशामध्ये केलेली आहे। परंतु खरं पाहिलं तर यांचा जवळून अभ्यास केला तर पोलिसांमध्ये 90% प्रामाणिक कर्मचारी, 10% भ्रष्टाचारींमुळे पोलीस खात्याची बदनामी झालेली आहे। ह्या राज्य सरकारमधील सत्ताधारी प्रत्येक पक्षाच्या लोकांना असं वाटतं की गृह खातं हे आमच्याकडे असावे म्हणून यांचे भांडणं सुद्धा चालतात। आमच्याकडे असावं म्हणून रस्सी खेच होते यांची। परंतु यांच्यासाठी अतिमहत्त्वाचं वाटणारं पोलीस दल हे त्याच्या अनेक समस्या असून त्या सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षाने आजपर्यंत कधीच प्रयत्न केलेले नाहीत। यांचे वेतन जर पाहिले तर एक शिपायाचं वेतन 21,700 हे वेतन आहे। एकूण पगार त्यांचा 32,500 रुपये पगार बसतो। औषधाई व कार लोन वगळता 20,000 रुपये हातात पगार येतो। त्या पगारामध्ये त्याचा घरपरिवाराचा खर्च सुद्धा चालत नाही। भ्रष्टाचाराचं मूळ कारण जर असेल तर मिळणारा वेतन मोबदला हा अल्प असणे ही एक समस्या असून त्यांचे कामाचे ताण आणि तास याच्यावर कधीच मर्यादा नाही। 1,000 जनतेच्या मागे एक कर्मचारी ही संख्याबळ ब्रिटिश काळापासून असून आजपर्यंत तेवढीच आहे। गुन्हेगारी एवढ्या स्वरूपात वाढलेली परंतु संख्याबळ हे दुप्पट केलेलं नाही। पोलिसांचे कामाचे तास 8 तास करावे व संख्याबळ हे दुप्पट करावं। तसेच त्यांना आजीवन वैद्यकीय सेवा मिळावी। जे सध्याच्या स्थितीला 11 लाख रुपयाचा विमा आहे तो मरेपर्यंत निवृत्त झाल्यानंतर सुद्धा तो विमा कॅशलेस असावा। नोकरीवर असणाऱ्या कर्मचाऱ्याचा 1 कोटी रुपयाचा विमा काढण्यात यावा। कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पाल्यांना 10% नोकरीमध्ये आरक्षण असावं। कर्मचारी व त्यांच्या परिवारासाठी कल्याणकारी योजना राबवाव्यात। या कल्याणकारी योजनांमध्ये अत्यंत भ्रष्टाचार आहे। मिळालेले पेट्रोल पंप गॅस एजन्सीमधून अधिकारी व मॅनेजर हे संपूर्ण नफा लुटून खातात। त्यामुळे कल्याणकारी योजना राबवता येत नाही। तो भ्रष्टाचार चौकशी करून बंद करावी। कर्मचाऱ्यांच्या हितासाठी विकास महामंडळ व त्यांच्या समस्या मांडण्यासाठी एक संस्था स्थापन करावी व तसेच राज्यातील गुन्हेगारी व अवैध गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण अवैध धंदे बंद करावेत। यासाठी आम्ही पुरोगामी विचारमंत, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय बौद्ध महासभा, श्रावस्ती बौद्ध विहार समिती तसेच संविधान संरक्षण समितीच्या माध्यमातून माननीय गृहमंत्री व माननीय पोलीस महासंचालक यांना निवेदन देण्यासाठी पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे आम्ही उपस्थित आहोत।